Hello student, in this video we will see our next chapter, activity and multimedia with database. We have already seen what is activity. Activity is nothing but it is a user interface screen, or we can also say that it is like a window of frame of Java. Activity is nothing but user interface screen or a window of frame of Java. Then what is the use of activity? With the help of this activity, one can place all user interface component into a single screen. By using activity, user can place all user interface component in a single screen. Then now what is database? The database is the organized collection of data. In database, we store multiple data. The structure of that data is organized, means proper format. Okay, the database is a collection of queries, reports. Then what is multimedia with database? Now multimedia database is a collection of interrelated data. Then what is interrelated data? Interrelated data is nothing but audio, video, images, text, graphics, animation. All this data comes under interrelated data. Then multimedia database is a collection of interrelated data. Interrelated means images, text, graphics, animation, audios, videos. All are comes together in interrelated data. So now the next important point is what is intent. Intent means what? Which are the different types of intent? Now intent is a description of an operation to be performed. The standard definition of intent is it is a description of an operation to be performed. मीन्स की जे काही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं असेल त्याच्या जे काही डिटेल्स आहे ते डिटेल्स इज नथिंग बट इंटेंट. इन शॉर्ट, इंटेंट कॉल्ड ॲज ॲक्शन. वॉट एव्हर ॲक्शन वी हॅव टू परफॉर्म इज कॉल्ड ॲज इंटेंट. Intent is a messaging object used to request an action from another app component via the Android system. Okay, see the diagram of intent: originator, app component, intent, action, and here is Android Studio. Then what intent perform? Intent is a messaging object used to request an action. इंटेंट काय करतं? तुमच्या ओरिजिनेटरकडनं एखादे ॲक्शन परफॉर्म करतं. ॲक्शन परफॉर्म करायची रिक्वेस्ट सेंड करतं अनादर ॲप कंपोनंटला. एखाद्या दुसऱ्या ॲप्लिकेशनच्या कंपोनंटला पर्टिक्युलर ॲक्शन परफॉर्म करण्याची रिक्वेस्ट करतं बाय यूजिंग अँड्रॉइड स्टुडिओ. means it is used to request an action from another app component via the Android system. Android Studioचा यूज करून इंटेंट एखादी पर्टिक्युलर ॲक्शन परफॉर्म करायचं रिक्वेस्ट करतो कुणाला? अनादर ॲप्लिकेशन कंपोनंटला. एखाद्या दुसऱ्या ॲप्लिकेशनच्या कंपोनंटला पर्टिक्युलर ॲक्शन परफॉर्म करायची रिक्वेस्ट सेंड करतो, म्हणजेच काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतो, कॉल्ड ॲज इंटेंट बाय यूजिंग अँड्रॉइड स्टुडिओ किंवा अँड्रॉइड सिस्टीम. मग देन अँड्रॉइड इंटेंट काय यूज करतं? अँड्रॉइड यूज इंटेंट फॉर कम्युनिकेशन बिटवीन कंपोनंट्स ऑफ ॲन ॲप्लिकेशन. आता पहा, एका ॲप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स असतील तर त्या कंपोनंटमध्ये कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी अँड्रॉइड काय करतं? इंटेंटचा यूज करतं. मीन्स अँड्रॉइड युजेस इंटेंट फॉर कम्युनिकेशन बिटवीन द कंपोनंट्स ऑफ ॲन ॲप्लिकेशन. मीन्स एक झालं कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी नंबर ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये, ॲप्लिकेशनच्या कंपोनंटमध्ये. आणि सेकंड यूज आहे इट प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी बिटवीन टू ॲप्लिकेशन. म्हणजे बाय यूजिंग इंटेंट वी कॅन मूव्ह फ्रॉम वन ॲप्लिकेशन टू अनादर ॲप्लिकेशन. इंटेंटचा यूज करून आपण एका ॲप्लिकेशन थ्रू दुसऱ्या ॲप्लिकेशनवर मूव्ह होऊ शकतो, म्हणजेच इट प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी बिटवीन टू ॲप्लिकेशन. दिस इज कॉल्ड ॲज इंटेंट. ओके, नाऊ see syntax of intent. इंटेंट. दिस इज इंटेंट मीन्स इथे आपण काय केलं? इंटेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. इंटेंट इक्वल टू न्यू इंटेंट ब्रॅकेटमध्ये गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट आणि कॉमा सेकंड ॲक्टिव्हिटी डॉट क्लास आणि लास्टला स्टार्ट ॲक्टिव्हिटी इंटेंट. म्हणजेच काय? इन दिस एक्झाम्पल सेकंड ॲक्टिव्हिटी डॉट जावा किंवा सेकंड ॲक्टिव्हिटी डॉट क्लास आणि गेट ॲप्लिकेशन कंटेक्स्ट काय करतं? जी तुमची ॲक्टिव्हिटी असेल त्याचा कंटेक्स्ट रिटर्न करायचं काम करतं.
आता सपोज पहा, हा इंटेंटचा स्टँडर्ड सिंटॅक्स आहे. सपोज एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज आपल्याला एखादं वेब पेज सर्च करायचं आहे. ॲझ्युम दॅट वी हॅव ॲन ॲक्टिव्हिटी दॅट नीड टू ओपन URL. असं कन्सिडर करा की आपल्याकडे एक ॲक्टिव्हिटी आहे आणि आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीचा यूज करून एक URL ओपन करायचं आहे. URL इज नथिंग बट वेबसाईट. एखाद्या वेब ब्राउझरवर, तो मोझिला असेल किंवा क्रोम असेल, कुठल्याही वेब ब्राउझरवर तुम्हाला जर एखादी वेबसाईट म्हणजे URL ओपन करायचं असेल तर मग त्या इंटेंटमध्ये कसं करणार? मग त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय करावं लागेल? एक ॲक्टिव्हिटी आपली काय करेल? पहिल्यांदा एक ॲक्शन सेंड करेल. व्हॉट इज द यूज ऑफ इंटेंट सेंड ॲक्शन टू परफॉर्म एनी ऑपरेशन. मग जर आपल्याला एखादं वेब ब्राउझरवर एखादं URL ओपन करायचं असेल तर ॲक्टिव्हिटी विल सेंड. URL ओपन करायचं म्हणजे सर्च करायचं आहे. मग कुठली ॲक्शन झाली तुमची? ॲक्शन वेब सर्च. ॲक्च्युली कॅप्सलॉकमध्ये लिहितात ॲक्शन _वेब _सर्च. ॲक्टिव्हिटी काय करणार आहे? ॲक्शन वेब सर्च इंटेंट कुणाला सेंड करणार आहे? अँड्रॉइड रिझॉल्वरला, म्हणजेच अँड्रॉइड कंपोनंटला, की पर्टिक्युलर URL काय कर? ओपन कर. एक्झाम्पल द्यायचं असेल तर पहा की सपोज आपल्याला एखादी वेब ब्राउझरवर एखादं URL ओपन करायचं असेल तर इंटेंटमध्ये ते कसं करणार? आपली जी काही ॲक्टिव्हिटी असेल तो मेसेज सेंड करेल. आता आपल्याला URL ओपन करायचे म्हणजे वेब सर्च. ॲक्शन काय झाली तुमची? वेब सर्च. मग सिंटॅक्स कसा होईल? इंटेंट ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल टू न्यू इंटेंट, ब्रॅकेटमध्ये गेट ॲप्लिकेशन कंटेंट्स म्हणजे जे काही आपण ॲक्शन सेंड करू ते ॲक्शन वेब सर्च, कॉमा इथे सेकंड ॲक्टिव्हिटी डॉट क्लास म्हणजे जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी असेल ती. सपोज आपण केलं पुट एक्स्ट्रा डॉट इंटेंट, ब्रॅकेटमध्ये काहीतरी पुट करा. आणि आपल्याला कुठली ॲक्टिव्हिटी स्टार्ट करायची आहे? म्हणजेच काय? आपल्याला वेब पेज ओपन करायचं आहे. सो स्टार्ट ॲक्टिव्हिटी वेब ब्राउझर. कुठली ॲक्टिव्हिटी स्टार्ट करा? ओपन करा वेब ब्राउझरची ॲक्टिव्हिटी ओपन करून त्याच्यावर URL काय करा? ओपन करा. किंवा आपण एखादा अनदर एक्झाम्पल घेऊ. सपोज आपल्याला मेल सेंड करायचं आहे आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवरनं. फॉर सेंडिंग ईमेल फ्रॉम युअर अँड्रॉइड डिव्हाइस. आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवरनं किंवा आपल्या मोबाईल फोनवरनं जर आपल्याला ईमेल सेंड करायचं असेल तर ॲक्टिव्हिटी काय झाली तुमची? ईमेल सेंड करायचं आहे म्हणजे ॲक्शन सेंड. ही काय झाली? ॲक्टिव्हिटी. मग ॲक्टिव्हिटी काय करणार? ॲक्शन सेंड मेसेज कुणाला फॉरवर्ड करणार आहे? अँड्रॉइड रिझॉल्वरला. अँड्रॉइड रिझॉल्वर तो मेसेज एक्सेप्ट करणार आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट मेसेज किंवा अकॉर्डिंग टू दॅट ॲक्शन प्रॉपर ॲक्शन काय करणार आहे? ॲप्रोप्रिएट ॲक्शन परफॉर्म करणार आहे. मग आता सिंटॅक्स कसा झाला? इंटेंट ईमेल किंवा इंटेंट इक्वल टू न्यू इंटेंट. आणि ॲक्शन काय झाली तुमची? सेंड. आता इथे अनदर ॲक्टिव्हिटी काय टाकू शकता तुम्ही? तुम्हाला मेल सेंड करायचा आहे पण त्याच्यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी काय? तुम्हाला त्याच्यामध्ये रिसिपियंट टाकावा लागेल. पुट एक्स्ट्रा ब्रॅकेटमध्ये रिसिपियंट. आणि कुठली ॲक्टिव्हिटी स्टार्ट करणार तुम्ही? जो ईमेल आपल्याला चूज करायचा असेल, जो ईमेल तुम्हाला सेंड करायचा असेल ती ॲक्टिव्हिटी. मग स्टार्ट ॲक्टिव्हिटी चूज ईमेल. थोडक्यात काय की जे इंटेंट काय करतं? काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचं काम करतं, रिक्वेस्ट करतं अनदर ॲप्लिकेशनच्या कंपोनंटला की परफॉर्म एनी ॲक्शन. Then what is the use of intent? The intent can be used to start an activity, start a service and deliver a broadcast. What is the use of intent? Intent can be used to start an activity. It can be used to start a service or it can also be used to deliver a broadcast. Okay, now we will see which are the different types of intents. There are mainly two types of intent. First is implicit intent and second one is explicit intent. Implicit intent and explicit intent. So what is the difference between implicit and explicit? Now in implicit intent allows you,
जे अलाउज यू टू स्टार्ट अन ॲक्टिव्हिटी इन अनादर ॲप्लिकेशन. तुम्ही एखाद्या दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये ॲक्टिव्हिटी स्टार्ट करू शकता, पण हे कशामध्ये होते? तुमच्या इम्प्लिसिट इंटेंटमध्ये. सपोज तुम्हाला एखादा आर्टिकल शेअर करायचं आहे, किंवा तुम्हाला एखादा मॅप व्ह्यू करायचा आहे, किंवा एखादं पिक्चर घ्यायचं आहे, किंवा टेक अ पिक्चर, किंवा शेअर अन आर्टिकल, हे तुम्ही अनादर ॲप्लिकेशनला रिक्वेस्ट करून काय करू शकता? अनादर ॲक्टिव्हिटी अनादर ॲप्लिकेशनमध्ये स्टार्ट करू शकता, किंवा ॲक्शन अनादर ॲप्लिकेशनमध्ये परफॉर्म करू शकता. आणि हे तुम्हाला कोण अलाव करते? तुमचा इम्प्लिसिट इंटेंट. मीन्स इम्प्लिसिट इंटेंट अलाउज यू टू स्टार्ट अन ॲक्टिव्हिटी इन अनादर ॲप्लिकेशन बाय डिस्क्रायबिंग ॲक्शन. which action which action means those action which user want to perform, like share an article, view or map, or take a picture. Means in short, in implicit intent, system find an action class with a register handler that can handle the request, and explicit intent start an activity of a specific class. म्हणजेच काय की इम्प्लिसिट इंटेंटमध्ये तुम्ही एका ॲक्टिव्हिटी थ्रू किंवा एका ॲप्लिकेशन थ्रू दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये मूव्ह होऊ शकता. तुम्ही एक ॲक्टिव्हिटी दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा स्टार्ट करू शकता. आणि एक्सप्लिसिट इंटेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? स्टार्ट अन ॲक्टिव्हिटी ऑफ अ स्पेसिफिक क्लास. एका सिंगल क्लासची ॲक्टिव्हिटी तुम्ही एक्सप्लिसिटमध्ये ओपन करू शकता किंवा स्टार्ट करू शकता. आणि इम्प्लिसिटमध्ये तुम्ही एका ॲप्लिकेशन थ्रू दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी स्टार्ट करू शकता.